1 फेब्रुवारी रोजी आहे माघी पौर्णिमा। रविवारी पहाटे 5:53 ही तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:39 संपणार आहे। शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं। त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान पुण्य केलं जाणार आहे। विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभस्य योग या दिवशी तयार होत आहे। या दिवशी पहाटे 5:30 पासून ते सकाळी 7:09 पर्यंतचा शुभ मुहूर्त हा काळ स्नानदानासाठी उत्तम मानला जातोय। तर या दिवशी चंद्र संध्याकाळी 5:46 उगवणार आहे। चंद्र उगवल्यानंतर या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य देण्याची प्रथा आहे। विशेष म्हणजे या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं पूजन करण्याला महत्त्व आहे। या दिवशी ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी मंत्राचा जप करावा। यामुळे पुण्य प्राप्त होतं आणि व्रताचं पूर्ण फळ मिळतं।